नमस्कार सर्वांना. वेस्ट बेंगाल असेंब्लीचे इलेक्शनचे निकाल आलेले आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झालेला आहे. तर TMCची डिफीट झालेली आहे, बरोबर आहे. TMCची डिफीट झालेली असली तरी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री जे TMCचे आहेत त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार दिलेला आहे. बरं, एखादी निवडणूक हरल्यानंतर आउटगोईंग चीफ मिनिस्टर या केसमध्ये ममता बॅनर्जी आहेत, तर ते पद सोडण्यास नकार देऊ शकतात का? तर त्याचं असं आहे की भारतीय संविधानामध्ये इलेक्शनचे निकाल आल्याच्या नंतर ट्रान्सफर ऑफ पॉवर हे कशाप्रकारे होणार याची कुठलीही फॉर्मल प्रोसिजर हे भारतीय संविधानामध्ये दिलेली नाही. त्यामुळे असेंब्लीचा कालावधी संपेपर्यंत मुख्य सिटिंग चीफ मिनिस्टर ज्यांची डिफीट झालेली आहे इलेक्शनमध्ये ते नकार देऊ शकतात, पण त्यांचा नकार हा काही जास्त वेळ टिकणारा नसतो. परंतु एकदा का इलेक्शन रिझल्टमधून हे स्पष्ट झालं की सत्ताधारी पक्षाकडे बहुमत नाही, आताच्या TMCकडे आता बहुमत नाही आपल्याला माहीत आहे, तेव्हा बाय कन्व्हेन्शन राजीनामा देणे हे अनिवार्य असते, बरोबर. कन्व्हेन्शनली सर्व मुख्यमंत्री राजीनामा देत असतात आणि ती एक प्रकारची मॉरल आणि कॉन्स्टिट्यूशनल रिस्पॉन्सिबिलिटी बनते. मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी का? तर कारण तुम्हाला जनतेने तुम्हाला नकारलेला आहे. आणि दुसरा आहे घटनात्मक जबाबदारी का? कारण तुम्हाला सत्ता स्थापन करायची असेल तर तुम्हाला बहुमत लागते आणि या केसमध्ये बहुमत नाही, त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री राहू शकणार नाही आहे. त्यामुळे बाय मॉरल आणि कॉन्स्टिट्यूशनल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून तुम्ही तुमचा राजीनामा देणे हे अनिवार्य असते. जर एखाद्या CMने समजा पद सोडण्यास नकार दिला तर राज्यपालांना हस्तक्षेप करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तो खालील प्रकारे, म्हणजे तो कशा प्रकारे असतो ते आपण पाहू. आपल्याला माहिती आहे आर्टिकल 164 अंतर्गत मुख्यमंत्री यांची निवड ही राज्यपाल करतात आणि मंत्रिमंडळाची निवडसुद्धा राज्यपाल करतात, परंतु मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसार करत असतात. आणि ही निवड जी असते ना, प्लेजर ऑफ गव्हर्नर म्हणजे तुमच्या गव्हर्नरची मर्जी असेपर्यंत हे लोक काय असतात, मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळ हे तुमच्या पदावर राहतात. जोपर्यंत मंत्रिमंडळाला विधानसभेत बहुमत आहे, बरोबर आहे, बहुमत आहे, तोपर्यंत राज्यपाल आपल्या मर्जीनं कोणालाही, म्हणजे निवडून दिलेल्या, म्हणजे ज्या व्यक्तीची मुख्यमंत्री म्हणून निवड केली किंवा त्याच्या मंत्रिमंडळातली निवड केली त्यांना ते बरखास्त करू शकत नाही. परंतु बहुमत गमावलं, जसं या केसमध्ये ममता बॅनर्जी यांनी बहुमत गमावलेलं आहे, तर राज्यपाल त्यांच्या मर्जीचा म्हणजे प्लेजर ऑफ गव्हर्नरचा वापर करून सरकार हे बरखास्त करू शकतात. आता कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये पण डिबेट झाली होती, जर बहुमत गमावलं एखाद्या सरकारनं तर राज्यपाल मंत्रिमंडळाला बरखास्त करू शकतात. तर पहिला ऑप्शन आहे आर्टिकल 164 क्लॉज 1, बहुमत नसेल तर गव्हर्नर जे आहे सरकार बरखास्त करू शकतात. दुसरा ऑप्शन आहे आर्टिकल 172 क्लॉज 1 मध्ये ज्याच्या सांगितलेलं आहे सांगितलेलं आहे की असेंब्लीचा जो कालावधी असतो हा 5 वर्षाचा असतो आणि 5 वर्षाचा कालावधी संपल्याच्या नंतर असेंब्ली ही ऑटोमॅटिकली काय होत असते, डिझॉल्व्ह होत असते. आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानुसार वेस्ट बंगालची जी असेंब्लीची जी टर्म आहे ते 7 मेला एक्सपायर होणार आहे. त्यामुळे बरखास्त जरी नाही केलं सरकार गव्हर्नर यांनी तरी 7 मेला एक्सपायर होणार आहे असेंब्ली, त्यामुळे नवीन असेंब्ली येणार आणि नवीन सरकार स्थापन केलं जाऊ शकते. हा दोन्ही नाही केलं तरी तिसरा एक एक्स्ट्रीम उपाय जो आहे की आर्टिकल 356 अंतर्गत आहे. जर समजा राज्यपालांनी राष्ट्रपतीला अशा प्रकारची रिपोर्ट दिली की राज्य हे कॉन्स्टिट्यूशनली चालू नाही आहे, सुगाशी केस आहे की फेलियर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी आहे, तर राज्यपाल रिपोर्ट जर देत असेल की राज्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल वेने शासन चालू नाही आहे, सो त्याला आपण म्हणत असतो फेलियर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी, जे बेसिस आहे राष्ट्रपती राजवट लागू होण्यासाठी. आणि ह्या केसमध्ये तर तुमच्याकडे बहुमत नाही आहे तरी तुम्ही मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही आहे, तर ते एक प्रकारचं समजा कॉन्स्टिट्यूशनचं व्हायलेशन आहे. त्या बेसिसवर राज्यातली राष्ट्रपती राजवट हे राष्ट्रपतींकडून राज्यपालांच्या रिपोर्टवर लावली जाऊ शकते. पण पाहू आता वेळेनुसार काय होणार ते. धन्यवाद.